हा शब्द खूपच ओळखीचा झाला आहे. कारण जेव्हा घरातलेच अपमान करतात तेव्हा काय करायचं? तुम्ही खूप जास्त नकारात्मक परिस्थितीमध्ये आहात. तुमच्या आजूबाजूचं वातावरण तुम्हाला असे वाटते की ते पुरेसं नाही आहे. आजूबाजूच्या लोकांचा, घरातील लोकांचा तुम्हाला प्रचंड त्रास होतोय. त्यांच्या वागण्याचा तुम्हाला त्रास होतोय. तुमची प्रगती खुंटलेली आहे. तुमची मानसिकता बिघडलेली आहे. तुमची चिडचिड होते, रागराग होतोय, रिस्पेक्टच मिळत नाही, असे अनेक कारणे आहेत. आपण घरातील नाती, त्याचबरोबर नातेवाईक आणि मित्रमैत्रिणी यांना आपण सांभाळत असतो. यांच्याशी जोडलेले नाते आपण सांभाळत असतो. पण कधीकधी काही नाती आनंद देण्यापेक्षा त्रासच देत असतात. कधीकधी घरातल्या महत्त्वाच्या गोष्टींमध्ये, महत्त्वाच्या चर्चेमध्ये तुम्हाला इन्व्हॉल्वच करून घेतलं जात नाही. त्याचबरोबर महत्त्वाचे जे काही ठराविक पॉईंट असतात त्यामध्ये देखील तुम्ही त्यामध्ये नसता, गृहीत धरलेलं नसतं. अशामध्ये तुमचा अपमान होतो. अशा गोष्टी तुमच्याबद्दल घडत आहेत का? तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला सर्व परिस्थितीमधून, सर्व समस्यांमधून बाहेर पडण्यास नक्की मदत करतील. तर नमस्कार मैत्रिणींनो, गृहिणी फॅशन लाईफमध्ये आपले स्वागत आहे. गृहिणी लाईफ हे सुंदर बनवायचे आहे. आपला आत्मविश्वास वाढवायचा आहे. आपल्या आचारविचारांना चांगलं करायचं आहे आणि आपली मानसिकता देखील चांगली करायची आहे. आपण आपल्या महिलांच्या आणि गृहिणींबद्दल बोलत असतो. त्याचबरोबर अनेक उपयोगी माहितीबद्दल व्हिडिओ बनवत असतो. अगदी साध्या, सोप्या भाषेमध्ये बोलत असतो. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. व्हिडिओ जरा जरी आवडला तरी एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनेलवरती कनेक्ट होण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. जेव्हा घरातलेच अपमान करत असतील, आपल्या आजूबाजूला असणाऱ्या, जवळ असणाऱ्या, नकोशी असणाऱ्या परिस्थितीतून तुम्हाला स्वतःला बाहेर काढायचे असेल किंवा तसेच तिथे डिस्टन्स मेंटेन्स ठेवून जर राहायचे असेल, इतरांच्या वागण्याचा त्रास स्वतःवरती करून घ्यायचा नसेल, तर काही गोष्टी कराव्या लागतील. काही प्रश्न स्वतःलाच विचारावे लागतील. बऱ्याचदा आपली काहीही चूक नसताना विचित्र परिस्थितीमध्ये आपण अडकलेलो असतो आणि त्या परिस्थितीतून बाहेर पडणं, स्वतःला समजावणं खूप जास्त कठीण होऊन जातं. कोण काय म्हणेल, कोण काय विचार करेल, आपल्यालाच का चुकीचे ठरवले जाते, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला सापडतच नाहीत. म्हणूनच हे प्रश्न स्वतःला विचारण्यापेक्षा जरा वेगळेच प्रश्न आपण स्वतःला विचारले तर. बऱ्याचदा प्रत्येक घरामध्ये या गोष्टी चाललेल्या असतात. महिलांना घरातील इतरांचा त्रास होतच असतो. विशेषतः घरी असणाऱ्या आपल्या गृहिणींना त्रास नक्की होत असतो. तर त्यांना फारसं कोण समजूनच घेत नाही. तू कुठे काय करतेस? घरीच तर असते. तुला काय कळते? घालायचे कळते का? कमवतेस का कधी? तुला काय आरामात बसतेस? बाहेर पड जरा, बघ आम्ही किती काम करतो. या ना त्या गोष्टीवरून त्यांना सतत ऐकत बसावे लागते आणि अपमान सहन करत बसावा लागतो. पण आपल्याला कोण कुठे चुकते याचा विचार करायचा नाही. आपल्याला आपल्या आयुष्याकडे फोकस करायचा आहे. गृहिणी आहात तर सुंदर, निरोगी आणि रिस्पेक्टफुल आयुष्य जगण्याचा विचार नक्की करा. तसेच घरातील वातावरण छान निर्माण करण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर गृहिणी आहात पण काही ना काही कामसुद्धा तुम्ही करत आहात, तर आपल्या कामामध्ये यश मिळवण्याचा फोकस करायला विसरू नका आणि आनंदी राहा. खूप जास्त त्रास आपण आपल्याला करून घेत असतो आणि आपली मानसिकता आपण बिघडून घेतो. आपलं घर म्हणजे आपलं एक सेफ झोन असतो आणि जेव्हा तिथेच आपल्याला एक सेफ फील होत असते आणि जेव्हा तिथेच आपल्याला कमी लेखलं जातं, तेव्हा मनाला फक्त एक प्रश्न निर्माण होतो, खरंच मला काही कळत नाही का? पण मी तुम्हाला सांगते, तुमच्यात काहीही कमतरता नाही आहे. तुमची किंमत, तुमचा आत्मविश्वास हे सगळं तुमच्यामध्येच आहे. पण त्याची आठवण मात्र स्वतःला करून देत नाही. आजच्या या गृहिणी फॅशन लाईफमध्ये आपण काही महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत. मी तुम्हाला समजूनच घेणार नाही, तर तुम्हाला उपायही सांगणार आहे, जे तुम्हाला मार्ग दाखवतील. जवळचेच लोक त्रासदायक वागतात तेव्हा काय कराल हे ऐकताच तुमच्या मनात येतं, माझेच लोक मला समजून घेत नाहीत, मग इतरांकडून काय अपेक्षा करायची, असे तुम्हाला वाटत असेल तर हे वाटणे साहजिकच आहे. पण एक गोष्ट सांगते, हा तुम्हाला होणारा त्रास खरा आहे. मग कोणी कळत बोलू किंवा नकळत बोलू, जाणूनबुजून त्रास देऊ किंवा नकळत, जे होते ते खरंच आहे हे मान्य करा. आहे हे सत्य स्वीकारा. ते आपणच सध्या तरी बदलू शकत नाही हे मान्य करा.
कारण बऱ्याचदा आपण भरपूर आशा करून ठेवतो आणि त्या आशेमध्ये कोण खरे ठरत नाही, तेव्हा त्या गोष्टीचा आपल्याला खूप त्रास होत असतो. बऱ्याचदा आपण स्वतःला या गोष्टी समजावून घेतच नाही. सत्य परिस्थिती, सत्यस्थिती काय आहे हे आपण समजूनच घेत नाही. आपण उगीच आशा धरून राहतो. आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं, मोठ्यांना उलटं बोलू नये, त्यांना उत्तरं देऊ नका, सहन करत राहा. पण सहन करणं म्हणजे त्यांचं म्हणणं मान्य करणं नाही. प्रत्येक वेळी त्यांना उलट उत्तर देण्यापेक्षा त्यांना तुम्ही स्वतःला हे चुकीचंच आहे, हे चुकलं आहे, हे तुम्ही बोला, तरीसुद्धा तुम्ही पहिली स्टेप ही पार कराल. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण टॉक्सिक ऐकतो, पण टॉक्सिक म्हणजे काय हे ओळखायला शिका. बऱ्याच वेळा बरेच लोक आपल्याला चांगल्यासाठी, आपल्याला चांगलं शिकवण्यासाठी आणि समजवण्यासाठी कठोर बोलत असतात आणि काही जण जाणून बुजून त्रास देण्यासाठी बोलत असतात. तर यातला फरक आपल्याला ओळखायला शिकायचा आहे. जर कोणी नेहमीच आपल्याला कमी लेखत असेल, तर आपला आदर करत नसेल, प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीला आपल्याला विरोध करत असेल, सतत नावे ठेवत असेल आणि अपमानित करत असेल, तर ते नक्कीच टॉक्सिक, त्रासदायक आहे. बऱ्याच वेळा तुम्हाला सॉफ्ट वागता, तुम्ही बऱ्याच वेळा शांतपणाने तुम्ही बोलत असता, तेव्हा समोरच्याला असे वाटते की तुम्ही कमजोर आहात. पण तुम्ही कमजोर नाही हे तुम्ही दाखवून द्या. एका मैत्रिणीची सासूबाई सतत तिला नावे ठेवायची, पण तिच्यानंतर लक्षात आलं की तिचा स्वभावच आहे तो तसा आहे, त्या स्वभावाचाच भाग एक आहे. त्याच्यामुळे तेव्हापासून तिने त्याच्याकडे लक्ष देणंच बंद केलेलं आहे. त्याच्यामुळे हे तुम्ही सुद्धा समजून घ्या की कोणी जाणून बुजून त्रास करत आहे की नकळतपणे त्रास करून घेत आहे. तर समोरचं सतत तुम्हाला टोकतं, तेव्हा हे जाणून घेणं गरजेचं आहे की त्याच्या मागचे कारण काय आहे. कारण तुम्हाला हे त्यावेळी समजते की हे तुमच्याबद्दल नाही, तर त्याच्या मागचा द्वेष, इतरांबद्दलचा द्वेष त्याच्यामध्ये मागे निघत असतो. त्याच्यामुळे ही कारणे तुम्ही नक्की अगोदर समजून घ्या. ही कारणे तुम्ही जर समजून घेतली तर नक्की तुमच्या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला मिळणार आहेत. तर त्याच्यामुळे आपल्याला कोणी कमी लेखत आहे का, की जाणून बुजून त्रास देत आहे का, तुम्हाला कमी लेखण्याचा अधिकार कोणालाच नाही. प्रत्येक वेळी भांडूनच सिद्ध होत नाही. कधीकधी फक्त तुमच्या बोलण्याला सुद्धा महत्त्व आहे. मी दुखावली आहे हे सांगण्याचा सुद्धा प्रयत्न नक्की करा. तुमच्या बोलण्याचा मला त्रास होतोय, तुमच्या बोलण्यामुळे मी दुखावली जाते, हे सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुमचे म्हणणे समोरच्याला समजेल. प्रत्येक वेळी रिॲक्शनच देणं गरजेचं नाही. तुम्ही शांत राहणे सुद्धा चांगले असते. पण प्रत्येक वेळी असे होत असेल तर मात्र त्यांना असे सांगायचे की माझ्याशी असे बोलला तर मी सहन करणार नाही. प्रत्यक्षात हे बोलणं कठीणच असतं, पण एकदा का आपण आपली बाजू समजून सांगितली तर स्वतःची मर्यादासुद्धा सिद्ध होते. मग मात्र बाकीचे आपली मर्यादा ओळखायला लागतात. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अपमान सहन करत राहणं हे कोणीच सांगितलेलं नाही. आपणच आपली बाउंड्री घातली तर बाउंड्री म्हणजे सुरक्षा भिंत. एकदम घरगुती उदाहरण द्यायचं म्हणलं तर एखादी व्यक्ती, एखादे नाते जर सतत आपल्यामध्ये बोलत असेल तर त्यांना सांगा हा आमचा मॅटर आहे. एखादी मैत्रीण जेव्हा तुमच्याकडे येत असेल, सतत निगेटिव्ह गॉसिप करत असेल तर त्यांना सांगा मला या गोष्टीमध्ये वेळ घालवायचा नाही आहे, मला त्यात अजिबात रस नाही. कारण ही सवय बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांना असते. तुमच्याशी बोलताना सतत निगेटिव्ह बोलताना पण कुठे ना कुठे पॉझिटिव्ह असतेच ना त्यांच्याकडे, पण ते मात्र ते बाजूला ठेवतात, ते सांगत नाही, फक्त निगेटिव्ह गोष्टी तुमच्यावर ओतण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी बाजूला ठेवा अशा गोष्टी आणि त्यांना सांगा अशा गोष्टी माझ्याशी डिस्कस करायचे नाहीत. हा स्वार्थीपणा नाही, या कारणामुळे स्वतःची पॉझिटिव्ह ऊर्जा नष्ट होत असते. त्याच्यामुळे हे गोष्ट लक्षात ठेवा. स्वतःची मेंटल हेल्थ सांभाळा. टॉक्सिक लोकांना सतत दुसऱ्यांना त्रास द्यायला, टोमणे मारायला आणि दुसऱ्यांच्या गोष्टीत हस्तक्षेप करायला फार आवडतो. पण अशावेळी शांत राहा, कारण वादाने विषय कुठे जाईल हे सांगता येत नाही. मग ते हातात राहत नाही. आपली एनर्जी जपा. वरून जरी आपण हसरा चेहरा दाखवण्याचा प्रयत्न केला तरी आत मात्र आपलं वादळ उठलेलं असतं. याने मनाला आतून पोखरलेलं असतं, एकटं पाडलेलं असतं. याने आपल्या मनावर परिणाम होत असतो. आपले मन कुठंतरी नक्की मोकळे करा. एखादी मैत्रीण शोधा आणि मन मोकळे करा, नाहीतर तुमच्या मनाला पोखरले जाईल आणि तुमची एनर्जी खाल्ली जाईल. स्वतःवर विश्वास ठेवा. काही लोकांचा मुख्य उद्देश असतो आपल्या मनात शंका निर्माण करणं, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मागे खेचणं. अशावेळी स्वतःवर विश्वास ठेवा. मी हे करू शकते, मी हे करणार, मला हे जमेल, मला हे येईल.
मला हे झेपेल, हो मी हे करेल, हो मी हे मिळवू शकते, हे स्वतःला सांगा. स्वतःचा आत्मविश्वास जपा. स्वविश्वास ठेवण्यासाठी तो ढासळू देऊ नका. म्हणूनच एक टीप तुम्हाला देते, जी म्हणजे पॉझिटिव्ह अफर्मेशन. पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायला शिका. छोटे छोटे सक्सेस वापरा. एखादी गोष्ट, एखादे काम, एखादी भाजी तुम्ही छान केली असेल तर ती लक्षात ठेवा आणि वेळीच छोट्या छोट्या गोष्टी लिहून काढा. छोटे छोटे सक्सेस मिळवलेले लिहून ठेवा. छोटे छोटे यश मिळवलेले लिहून ठेवा. त्याच्यामुळे तुम्ही अधूनमधून जेव्हा ते पाहताल तेव्हा तुमच्या लक्षात येईल आणि स्वतःवर विश्वास वाढतो. तेव्हा मग कोणाच्या बोलण्याचा परिणाम मात्र होतच नाही. माफ करा पण विसरू नका. म्हणजे दुसऱ्यांच्या चुकीला मान्य करणे नाही, पण त्या होऊन गेलेल्या गोष्टी आपण बदलू शकत नाही. त्यामुळे तो विषय तिथेच सोडून द्या. त्याने आपल्या मनावरील ओझं हलकं होईल आणि आपल्या मनाला शांती मिळेल. पण याचा अर्थ असा नाही की ती चूक पुन्हा पुन्हा झाल्यावरती आपण दुर्लक्ष करायचं. म्हणूनच मैत्रिणींशी, घरच्यांशी, नातेवाईकांशी एका सुरक्षित अंतरावर राहा. त्यांच्याबद्दल वागताना अपराधाची भावना ठेवू नका. वादाचे प्रसंग टाळा. स्वतःची एनर्जी जपा. आपला आत्मविश्वास वाढवा. आत्मसन्मान जपा आणि शेवटी शांतपणाने विचार करा. स्वतःचा आधार स्वतः शोधा. आपल्यासाठी स्टँड कोण घेणार नाही. त्यामुळे आपणच आपला आधार बनायचा आहे आणि खंबीर बनायचं आहे. यामुळे आपण अधिक स्ट्रॉंग बनत राहतो. अपमान नको असेल तर मान मिळवा. त्यासाठी स्वतःची प्रगती करा. स्वतःची प्रगती करायची असेल, वाढवायची असेल तर अशा गोष्टी करा ज्या गोष्टी केल्यावर तुम्हाला आनंद मिळेल. त्यामुळे तुम्ही हॅप्पी राहाल. मग गाणी ऐका, वाचन करा, बाहेर कुठेतरी जरासं फिरायला जा. यामुळे तुम्ही हॅप्पी राहाल आणि तुम्ही आणखी प्रगतीचा विचार कराल आणि यश मिळवत राहाल आणि आपोआप तुमचा मान वाढत जाईल. इतरांनी चांगलं म्हणावं हा हट्टहास सोडा. तुम्ही जर इतरांनी चांगले म्हणावे अशा आशेवर राहत असाल तर तुम्ही स्वतःला त्रास देताय. कारण प्रत्येक व्यक्ती तुम्हाला चांगलं म्हणेलच असे नाही, तुमच्या मनाप्रमाणे वागेलच असे नाही. ही चुकीची आशा आहे, ती तुम्ही ठेवू नका. प्रत्येकाच्या अपेक्षा वेगवेगळ्या असतात आणि प्रत्येकाच्या अपेक्षावर आपण खरे उतरू शकत नाही. तसं होणारच नाही. कोणी ना कोणी तुम्हाला काही ना काही वाईट बोलतच राहणार आणि अपमान करतच राहणार. त्यासाठी आपण अपेक्षाच सोडा, म्हणजे होणारा त्रास कमी होईल. तुमच्या आजूबाजूला काय चाललंय हे लक्षात घेणं आणि त्यानुसार वागणं, स्वतःला बदलणं. कारण स्वतःलाच बदलणं फायदेशीर ठरतं. कोण बरोबर, कोण चुकीचं याच्या फांद्यात आपल्याला पडायचं नाही. आपली बाजू आपण मांडून सरळ बाजूला सरायचं आहे. कारण तिथेच आपला रोल संपतो. तरच आपला अपमान होणार नाही. लवकर पटकन रिॲक्ट न होणे. कधी आपण लवकर पटकन रिॲक्ट होतो आणि मग परिस्थिती बिघडवून घेतो. त्यासाठी मेडिटेशन करा, योगा करा, ध्यान करा. यामुळे संयम वाढतो आणि मग आपला झालेला अपमान देखील आपण पचवला जातो. मैत्रिणींनो, हे छोटे छोटे बदल करा आणि स्वतःला जपा. जसं घर नीट जपतो तसं स्वतःचं मनसुद्धा नीट जपा आणि आपली जबाबदारी देखील. शेवटी तुम्ही एक सुंदर, सुशिक्षित आणि सुगरण गृहिणी आहात. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचे अनुभव नक्की शेअर करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला व्हिडिओ देखील शेअर करायला विसरू नका, जेणेकरून इतर महिलांना देखील याचा फायदा होईल. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. आणखी तुम्हाला कोणकोणत्या टॉपिकवरती, विषयावरती व्हिडिओ बघायला, ऐकायला आवडतील कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत वाट पहा आपल्या गृहिणी फॅशन लाईफच्या नवीन व्हिडिओची. बाय.